हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 29 मॅथमॅटिकल पझल्स वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. फीस्ट इन द जंगल. फीस्ट म्हणजेच काय? जेवणाची मेजवानी. काय चाललेले आहे जंगलामध्ये? जेवणाची मेजवानी चाललेली आहे, पार्टी चालू आहे. सगळे ॲनिमल्स मिळून काय करत आहेत? पार्टी करत आहेत, सेलिब्रेट करत आहेत, फीस्ट करत आहेत. लुक ॲट द पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर खाली आपल्याला पिक्चर्स देण्यात आलेले आहेत, त्या पिक्चर्सला पहा म्हणलेलं आहे, ऑब्झर्व करा म्हणलेलं आहे आणि त्या रिलेटेड इथं काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत, तर त्या क्वेश्चनचे आन्सर्स द्या असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. पिक्चरमध्ये आहेत 3 रॅबिट्स आहेत, तर 3 रॅबिट्स कडे आहेत 4 कॅरेट्स. एलिफंट आहे, एलिफंट काय आणलेलं आहे? शुगर केन आणलेलं आहे. काय आणलेलं आहे? ऊस आणलेला आहे. किती शुगर केन्स आणलेले आहेत पहा एलिफंटने? 1 2 3 4 5 6 7 शुगर केन्स आणलेले आहेत. दॅट आफ्टर आहे मंकीज आहेत, 2 मंकीज आहेत, तर त्यांनी काय आणलेले आहेत? बन्स आणलेले आहेत. काय आणलेले आहेत? बन केक्स आणलेले आहेत. तर किती आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 9 बन केक्स आहेत. काऊ आलेली आहे, तर काऊ काय आणलेली आहे? सोबत बाउल्स ऑफ खीर आणलेली आहे. काय आणलेली आहे? बाउल्स ऑफ खीर आणलेली आहे. तर किती बाउल्स आहेत, किती वाटे आहेत काउंट करून घेऊया. तर 8 बाउल्स ऑफ खीर्स आहेत. काय आहेत? 8 बाउल्स ऑफ खीर आहे. दॅट आफ्टर 2 डिअर आहेत, तर त्यांनी काय आणलेले आहे? ग्यावा आणलेला आहे. ग्यावा म्हणजेच काय? पेरू. तर किती आणलेले आहेत काउंट करून घेऊया. 12 गॅवाज आहेत. किती आहेत? 12 गॅवाज आहेत. तर अशा प्रकारे टोटल किती ॲनिमल्स होतील ते सुद्धा काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर येथे 9 ॲनिमल्स आहेत. किती ॲनिमल्स आहेत? 9 ॲनिमल्स आहेत. चला तर त्या रिलेटेड येथे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत, ते आपण पाहून घेऊया. हाऊ मेनी विचारलेले आहे. पिक्चर्स देण्यात आलेले आहेत ॲनिमल्सचे. तर किती ॲनिमल्स, म्हणजे कोणकोणते ॲनिमल्स किती नंबर्स मध्ये आहेत इथं सांगायचे आहेत. एलिफंट ओनली 1 नाही. काय आहे? एकच आहे. तर इथं 1 लिहून घेऊया. मंकी 2 आहेत. किती आहेत? 2 मंकीज आहेत. तर इथे 2 लिहून घेऊया. रॅबिट 3 रॅबिट्स आहेत. किती? 3 रॅबिट्स आहेत. तर इथे 3 नंबर लिहून घेऊया. काऊ ओनली 1 आहे, 1च आहे, तर इथं 1 लिहून घेऊया. डिअर 2 आहे, तर इथं 2 डिअर्स लिहून घेऊया. दॅट आफ्टर टोटल किती होणार आहेत? टोटल ॲनिमल्स विचारलेले आहेत, तर टोटल किती ॲनिमल्स होणार आहेत? ऑलरेडी आपण इथं काउंट केलं, तर टोटल सगळे ॲनिमल्स मिळून किती आहेत? तर पुन्हा एकदा काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. तर इथे सुद्धा 9 होईल का आपण पाहून घेऊया. फिंगर काउंट करू शकता, लाईन काउंटिंग करू शकता, किंवा डायरेक्टली सुद्धा आपण काउंट करू शकतो. स्टुडंट्सला इथं फिंगर काउंटिंग, लाईन काउंटिंग करूनच इथं ऍड करायला सांगायचं आहे. 2 + 1 3 3 + 3 6 6 + 2 8 8 + 1 झालेला आहे 9. तर टोटल ॲनिमल्स झालेले आहेत 9. नेक्स्ट वन आहे द काऊ ब्राउड डॅश डॅश बाउल्स ऑफ खीर. तर काऊ म्हणजेच गाय किती खीर आणली, किती वाट्या खीर आणली? काउंट केलो आपण, किती वाट्या होत्या तिथं? 8 बाउल्स ऑफ खीर होत्या. किती? 8 बाउल्स ऑफ खीर होत्या. आर दीज बॉल्स इनफ फॉर ऑल. तर सगळ्यांना पुरतील का हो हे खीर? इथं विचारण्यात आलेलं आहे. टोटल ॲनिमल्स किती आहे? 9 आहेत. टोटल ॲनिमल्स किती आहेत? 9 आहेत. पण बाउल्स ऑफ खीर किती आहेत? 8च आहेत. तर सगळ्यांना पुरणार नाही. 1 बाउल कमी पडणार, 1 वाटी कमी पडणार. आर दीज बॉल्स इनफ फॉर ऑल. सगळ्यांना पुरतील का? तर नो. तर काय आन्सर येईल? नो ला काय करूया? टिक करूया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हाऊ मेनी बॉल्स आर लेस दॅन रिक्वायर्ड नंबर्स. तर किती बॉल्स कमी पडतील, किती वाट्या कमी पडतील खीर? इथं विचारण्यात आलेलं आहे. तर 8 बॉल्स ऑफ खीर आहेत, तर टोटल ॲनिमल्स आहेत 9. तर 1 बॉल कमी पडणार आहे, 1 वाटी खीर कमी पडणार आहे, 1 वाटी खीर कमी पडणार आहे. तर इथं आपण 1 आन्सर लिहून घेऊया.
हाऊ मेनी बन डिड द मंकी ब्रिंग, तर किती बन्स आणलेले आहेत मंकीनं बन्स आणलेले आहेत पहा. टोटल किती आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर किती बन्स आहेत? 9 बन्स आहेत. तर इथे 9 हा आन्सर लिहून घेऊयात. नेक्स्ट वन आहे हाऊ मेनी शुगर केन्स डिड द एलिफंट ब्रिंग्स, तर येथे एलिफंटनं किती शुगर केन आणले होते? किती आणले होते काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. 7 शुगर केन्स आणलेले आहेत. किती? 7 शुगर केन्स आणलेले आहे. तर आन्सर येईल 7. तर आन्सर येईल 7. The 3 rabbits together ate 1 sugar cane. Did the remaining animals get 1 sugar cane each? समजा जर तिघा रॅबिटनं मिळून एकच शुगर केन खाल्लं, एकच ऊस खाल्लं, तिघांनी मिळून जर एकच ऊस खाल्ला असेल तर उरलेल्या सगळ्या ॲनिमल्सला शुगर केन भेटतील का, असं क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. सपोज जर 3 रॅबिट्स मिळून जर 1 शुगर केन खाल्लं तर रिमेन किती राहतील पहा ॲनिमल्स. 1 2 3 4 5 6 ॲनिमल्स राहतील. तर शुगर केन सुद्धा 6 राहतील. जर या तिघांनी मिळून 1 शुगर केन खाल्लं असेल तर 6 शुगर केन्स राहतील आणि 6 ॲनिमल सुद्धा राहतील. तर सगळ्यांना काय होईल? एक एक शुगर केन तिथं भेटणार आहे. तर इथं काय म्हणलेलं आहे? डीड द रिमेनिंग ॲनिमल्स गेट 1 शुगर केन इच, तर प्रत्येकांना एक एक शुगर केन भेटेल का असं विचारलेलं आहे. तर आन्सर येईल यस. तर आन्सर काय येईल? यस. यसला काय करून घेऊया? टिक करून घेऊया. दॅट आफ्टर द डिअर ब्राउड डॅश डॅश ग्यावा and gave 1 ग्यावा to each, then dash dash ग्यावाज were left. तर डिअरनं किती ग्यावाज आणले होत्या? किती ग्यावाज आणले होत्या? 12 ग्यावाज आणलेले होते. किती? 12. तर इथे आन्सर येणार आहे 12. तर इथे आन्सर येणार आहे 12. इफ 1 ग्यावा गेव टू इच, तर प्रत्येकांना एक एक ग्यावा दिलेला आहे. तर टोटल ॲनिमल्स आहेत 9. प्रत्येकांना एक एक दिल्यावर शिल्लक किती राहतात? 3 शिल्लक राहतात. किती? 3 रिमेन्स राहतात. एक्स्ट्रा किती राहणार आहेत? 3 रिमेन्स राहणार आहेत. देन 3 ग्यावाज वेअर लेफ्ट. अशा प्रकारे इथे आन्सर येईल. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे राईट ॲप्रोप्रिएट नंबर इन द ब्लँक स्पेस अँड सॉल्व द पझल्स. तर इथं आपल्याला पझल्स देण्यात आलेले आहेत, ब्लँक स्पेस देण्यात आलेले आहेत. तर तिथं ॲप्रोप्रिएट नंबर लिहा म्हटलेलं आहे, करेक्ट आन्सर लिहा म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. 17 minus 2. 17 minus 2 is equal येणार 15. तसंच 2 plus 3 होणार 5 and 9 plus 3 होणार 12. तर अशा प्रकारे आपण ब्लँक स्पेस जो आहे तो फिल करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ॲड ऑर सबस्ट्रॅक्ट टू गेट द नंबर ॲट द सेंटर. सेंटरमध्ये आपल्याला नंबर देण्यात आलेला आहे. ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करा, असे नंबर्स ॲड करा किंवा सबस्ट्रॅक्ट करा की ज्यांचा आन्सर काय येईल? 16 येईल. तर ॲडिशन पाहून घेऊया. पहिला आपण 10 plus 6 is equal 16. 16 plus 0 is equal 16. 9 plus 7 is equal 16. आता इथं सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. 16 minus 0 16 and 17 minus 1 16. अशा प्रकारे दुसरे नंबर सुद्धा येथे आपण यूज करू शकतो. त्याचप्रमाणे इथं सुद्धा आन्सर 18 यायला पाहिजे आहे. 19 minus 1 18 और 20 minus 2 18. 18 minus 0 18. ॲडिशन करूया. 18 plus 0 18. 10 plus 8 18 and 17 plus 1 18. तर अशा प्रकारे ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट येथे आपण करू शकतो. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे हु एम आय. तर मी कोण आहे? फर्स्ट वन आहे आय एम द नंबर बिटवीन 10 to 15. मी एक नंबर आहे
आणि मी जो नंबर आहे तो 10 आणि 15च्या आतला आहे. काय आहे? 10 आणि 15च्या आतला नंबर आहे. इफ 10 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम मी, जर माझ्यामधून 10 जर मायनस केला, 10 नंबर जर कट केला माझ्यामधून, तर माझ्याकडे फक्त किती शिल्लक राहतात? मी किती होतो? 3 बिकम्स. तर मी काय होणार आहे? 3 होणार आहे. तर माझा आन्सर आहे 13. पहा, 13 मधून जर आपण 10 कट केलो, 13 मधून जर आपण 10 कट केलो तर किती शिल्लक राहतात? 3 शिल्लक राहतात. तर आन्सर काय येईल? 13 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, I am a number between 10 and 20. Both my digits are the same. तर मी 10 to 20 मधला नंबर आहे आणि माझे दोन्ही डिजिट्स काय आहेत? सेम आहेत. तर माझे दोन्ही डिजिट्स काय आहेत? सेम आहे. तर मी आहे 11. मी आहे 11. माझे दोन्ही नंबर काय आहेत? सेम आहेत. इथं सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, कलर द शेप्स अँड काउंट देम अँड राईट द नंबर्स. तर येथे शेप्स देण्यात आलेले आहेत. तर त्या शेप्सना काय करा म्हणलेलं आहे? कलर करा म्हणलेलं आहे. मी ऑलरेडी कलर करून ठेवलेला आहे, टाइम लागेल म्हणून. तर स्टार साठी आपल्याला ब्ल्यू कलर यूज करायचा आहे. सर्कल साठी आपल्याला रेड कलर यूज करायचा आहे आणि बॉक्स साठी, स्क्वेअर साठी आपल्याला येलो कलर यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण येथे कलर करून घेऊ शकतो. तुम्ही सुद्धा याचप्रमाणे कलर करून घ्या. तर इथे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत त्या रिलेटेड. हाऊ मेनी स्टार्स. तर टोटल स्टार्स किती आहेत पहा, काउंट करा असं म्हटलेलं आहे. तर 1 2 3 4 5 6. तर किती स्टार्स आहेत? 6 स्टार्स आहेत. तर इथं 6 लिहून घेऊया. सर्कल, तर किती सर्कल्स आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर किती सर्कल्स आहेत? 11 सर्कल्स आहेत. दॅट आफ्टर स्क्वेअर आहे. स्क्वेअर्स किती आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5. तर किती स्क्वेअर्स आहेत? 5 स्क्वेअर्स आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, जॉईन द डॉट्स इन असेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स फ्रॉम 17 अँड देन कम बॅक टू द 17. तर 17 पासून काय करा म्हणलेलं आहे? डॉट्स जॉईन करा म्हणलेलं आहे. कसं? असेंडिंग ऑर्डर्स मध्ये. कसं? असेंडिंग ऑर्डर्स. असेंडिंग ऑर्डर्स म्हणजेच काय? स्मॉल टू बिग नंबर, स्मॉल टू बिग नंबर. आणि लास्टला पुन्हा कुठं या म्हणलेलं आहे? 17 नंबरवरच या म्हणलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. 17 आफ्टर येणार आहे बिग, 26, 26 आफ्टर येणार 35, 35 आफ्टर 44, 44 आफ्टर आहे 53, 53 आफ्टर आहे 62, 62 आफ्टर आहे 71, 71 आफ्टर येणार 80 and 80 आफ्टर येणार 90, 90 आफ्टर येणार 100, 100 आफ्टर येणार पुन्हा 70. अशा प्रकारे हा शेप येथे क्रिएट होईल. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 29 मॅथमॅटिकल पझल्स हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.